पंचवटीतील प्रख्यात श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून टाकण्यात येणारे दान, त्यात रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने यावरून स्थानिक पुजाऱ्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता। अक्षरशः या द्रव्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यातच महिला आणि पुरुष यांच्यात बराच मोठा वाद बघावयास मिळाला होता। त्यामुळे नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांकडून या घटनेची निंदा केली जात होती। याच संदर्भात नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील आणि राहुल बोरीचा यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच काही दिवसांपूर्वी कपालेश्वर मंदिरात गुरव परिवारात झालेली दानपेटीच्या वादामुळे काल धर्मदाय उपायुक्त यांनी केलेल्या आदेशाने धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन कपालेश्वर मंदिर येथे असलेल्या 5ही दानपेटी सील केल्या आहेत आणि त्याबाबतचा अहवाल हा धर्मदाय उपायुक्त यांना देण्यात आला आहे। सदर दानपेटी सील करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कारवाई दरम्यान कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली। यावेळी संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय कलंत्री, सचिव ॲडव्होकेट प्रशांत जाधव, उपायुक्त सुनील पटेल, खनिजदार श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, श्रद्धा कोतवाल व रावसाहेब कोशिरे हे उपस्थित होते। दैनिक भ्रमर, नाशिक।